नमस्कार. MN न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. सांगू शकत नाही ना, मी एकतर आजारी माणूस. प्रत्येक वेळेस जाताना मला ड्रायव्हर गाडी इथं जायचं, त्यांना विचारायचं. आणि कुठल्याही म्हणजे पहिल्या दिवशी जे समजा आदरणीय आपले PI साहेब असतील, रामगरे साहेब असतील किंवा गव्हाणे मॅडम असतील किंवा त्यांनी 1-2 दिवस त्याची जी शहानिशा करण्याचा प्रयत्न केला. पण माझा सर्वस्व आरोप आहे की जे तपासी अधिकारी आहेत, मला त्यांचं नाव अवघड आहे, जरा मला घेता येत नाही, तर त्यांना हे चार्ज दिल्यानंतर त्यांनी आजतागायत इथं आलेले नाही. DYSP साहेब पण आले होते, DYSP साहेब होते, PI साहेब होते. त्यांनी येऊन चौकशी म्हणजे पाहणी केली, पण त्याच्यातनं निष्पन्न असं काय झालेलं नाही. चालू होते. नमस्कार पत्रकार बंधू भगिनींनो, आज माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथं आलात. सर्वप्रथम सर्वांचे स्वागत. गेले 4 महिने झाले श्री लक्ष्मी आई मंदिरात चोरी झालेली आहे. मी बऱ्याच वेळा पोलीस प्रशासनाला फॉलोअप दिलेला, प्रत्येक वेळेस जायचं. प्रत्येक मेजर विषय म्हणजे मी आजारी आहे तरी मी जातो पोचतो. प्रत्येक वेळेस मला उडवाउडवीची उत्तरं देतात. तुमच्या तिथं CCTV नाही आहे, तुमच्या तिथं असं नाही आहे, तिथं नाही आहे. हो, पण मला एक सांगा, पूर्वी चोऱ्या ज्या व्हायच्या त्या सगळ्या काय CCTVतच भेटायच्या का? पोलीस प्रशासन असो किंवा तपासी अधिकारी असो, त्यानंतर हे लोक माझ्याकडे कधी फिरकलेच नाही. मीच प्रत्येक वेळेस त्यांना जाऊन सांगायचं, प्रत्येक वेळेस जाऊन विचारणा करायची, प्रत्येक वेळेस जाऊन त्यांना सांगायचं की बाबा काय झालंय का, भेटलंय का. भावनेशी, आमच्या भावनेशी खेळ येतो सगळा. म्हणजे मला एक सांगायचं की प्रत्येक वेळेस देवीच्या भावनेचा विषय असतो किंवा लोकांच्या भावनेचा विषय असतो. आज मला सांगा, जवळजवळ 4 महिने झाले कुठल्याही प्रकारचा तपास झालेला नाही. पहिले 1-2 दिवस थोडंसं पळापळ झाली. तदनंतर आम्हाला जे तपासी अधिकारी दिले त्यांनी तर आश्चर्य म्हणजे त्यांनी अजून आपलं मंदिरच पाहिलेलं नाही. ह्याला जबाबदार कोण? कुठेही समजा एखाद्या लहान मुलीवरती बलात्कार होऊ द्या किंवा एखाद्या लहान मुलीला छेडछाड होऊ द्या, मार्केटमध्ये चोऱ्या होऊ द्या, शहरात होऊ द्या की मलवण असेल, तुंगारली असेल, पांगोळी असेल, चोऱ्या होऊ द्या. थोडक्यात तुम्ही तपास करायचा आणि थांबायचं. मग हे काय? मला पत्रकार बंधूंच्या वतीने पोलीस प्रशासनाला एकच निवेदन देतोय, जर लवकरात लवकर ह्या चोरीचा तपास लागला नाही तर मी व माझी पत्नी माधुरी आम्ही दोघंही मंदिराच्या जवळ उपोषणाला बसणार आहे. किंवा तर त्याच्यातून जर काय आम्ही वेगळा मार्ग काढला तर त्याला आम्हाला जबाबदार धरायचे नाही. साधारण ही बातमी किंवा पत्रकार परिषदेचे वाचन झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने याच्या पाठीमागे लवकरात लवकर लागून या चोरीचा सखोल चौकशीने सखोल असा तपास करावा, हीच माझी नम्र विनंती. चोरीची घटना कधी घडली होती आणि कोणता ऐवज यामध्ये चोरीला गेलेला आहे? 15 ऑक्टोबरला साहेब ही रात्री 2:30-3च्या दरम्यान चोरी झालेली आहे. आणि ह्याच्यात साधारण एक 7 ते 8 किलो चांदी व एक साधारण 1.25 तोळा सोने गेलेले आहेत. बऱ्यापैकी आमचं कंपाऊंड हे पॅक आहे, पण त्यातनं चला समजा झालं
तर ह्याचा तपास तर लागायला पाहिजे ना. आज 18 ते 20 लाख रुपयाची ऐवज गेलेला आहे. ज्यावेळेस हा ऐवज गेला किंवा मंदिरातल्या मूर्तीची थोडीशी विटंबना सारखी झाली, त्यावेळेस पोलिसांनी मला सांगितलं की काही करून भाऊ विटंबना हा शब्द वापरू नका तुम्ही, वाच्यता करू नका विटंबनेचा. प्रत्येक वेळेस पोलीस प्रशासनाला आपण मदत करत असल्यामुळं आपण मूर्तीची विटंबना किंवा कुठल्याही गोष्टीची वाच्यता केली नव्हती. मला फार अपेक्षा होती की 4-8 दिवसात काहीतरी त्याचा तपास लागेल आणि आपल्या वस्तू परत भेटतील. भले त्या तुटलेल्या ह्याच्यात असू द्या, तुटलेल्या असू द्या, आपण परत बनवून आणल्या असत्या आणि परत त्या जोडल्या असत्या. आज आपल्या गावातील मंदिरातील देवी ही साधारण विदाऊट मुखवटा कशी वाटते किंवा कशी दिसते ह्याची पण तुम्ही थोडी पाहणी करावी किंवा मला वाटतं की त्याची पाहणी करून आपण पण दाखवावं लोकांना की हे कसं झालं ते. अशा ठळक घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.